आणि नाविन्यता आणायची आहे, त्यासाठीचा हा शासनाचा अट्टहास आहे। तुमची कार्यशाळा होण्याच्या अगोदर आम्ही शिरपूर तालुक्यामधले जातोडा केंद्रावर आम्ही हे एक कॅम्प घेतला होता। तर ह्याच्यात फक्त काय आहे की तुम्ही टॉय बनवता, तुम्ही टॉय बेस्ड लर्निंग कसं करता। तुमच्यापैकी बरेच CCRT ला जाऊन आले असाल, SCRT ला पण ते होते पण आता ते बंद झालं। CCRT ला आधी मोफत व्हायचे, आता तुम्हाला 2000 रुपये पेड करावे लागतात, नंतर ते ट्रेनिंग दिलं जातं। ह्या ट्रेनिंगच्या माध्यमातून जो शिक्षक कृतीशील अध्ययन करतो तो शिक्षक संपूर्ण भारतभर फिरून येतो, अशी उदाहरणं आम्ही पाहिली आहेत। फक्त काय कृतीशील अध्ययन। आता मी तुमच्याशी बोलताना तुम्ही एकदम शांतपणे ऐकायला लागले, कारण की तुम्हाला ते विचार काहीतरी पटायला लागले। विद्यार्थी आपलं तेव्हाच ऐकतात जेव्हा आपले विचार त्यांना पटतात, जेव्हा त्यांना वाटतं की हा तोच जरी घ्या मोवा नाही तीच बाई घे, मग बाईले कितलं बी आपण आराय मारा, बाई कितली का आराय मारा, आपण कितला बी आराय मारा तरी बाई बोलावं नाही। विद्यार्थी आपली नस ओळखतो, त्याला समजून जातं की हा कोणत्या टाईपचा सर आहे, हे कोणत्या टाईपची मॅडम आहे, मग मी काय करणार आणि मी काय मोकळं करणार, म्हणजे त्याचं वर्तन तो आपल्या वागणुकीवर तो करत असतो। म्हणून आपला प्रत्येक शिक्षक ज्यावेळेस वर्गात उभा राहतो ना, त्यावेळेस त्याचं इम्प्रेशन असं पडतं की प्रत्येक विद्यार्थी शांत बसतो। म्हणून आपल्याला तुलना करायची नाही की CBSE ICSE लेवलचे मुलं आणि जिल्हा परिषदची मुलं काय असतात। जवळून बघितलंय मी, CBSE ICSE आणि स्टेट बोर्ड आणि त्यानंतर जेवढे पण काही करिक्युलम आहेत आम्ही जवळून अभ्यासले। जर पाहिलं तर स्टेट बोर्डचा अभ्यासक्रम हा अतिशय योग्य आणि समर्पक आहे। याचा अर्थ असा नाही की CBSE चा वाईट आहे किंवा ICSE चा वाईट आहे असं पण नाहीये, त्याची डेप्थ जास्त आहे। जिल्हा परिषदचा मुलगा बाहेर जाऊन 10 रुपयामध्ये भरपूर वस्तू घेऊन येतो, आणि दुसरा जर असेल तर तो 10 रुपयामध्ये एक साधं काहीतरी तुकडं घेऊन येतो। बार्गेनिंग, सोशलिझम हे सगळं आपण त्यांना शिकवतो, कारण हे आपण अनुभवतो। आपण सगळे ग्राउंड लेवलचे आहोत, रूट लेवलचे आहोत, सगळ्यांना टेन्शन्स आहेत। तुम्ही कितीही चांगलं काम केलं तुम्हाला कुठे कुठे काही बोट ठेवलाच जातो, मग तो स्टाफचा असेल किंवा तो गावाचा असेल किंवा तो कोणाचा असेल। कधी कधी काम करता शिक्षक सुद्धा नाराज होतो, यार एवढं करून सुद्धा मला काहीच असं जर मिळत असेल तर काय कामाचं। पण एक लक्षात ठेवा, कर्मण्येव अधिकार असते मा फलेषु कदाचन। तुमचं काम हे तैलधारा शिरोधारा म्हणतात ना, तेलाची धार जशी पडते अखंडपणे, तसं आपल्या शिक्षकांना अखंडपणे काम करणं गरजेचं असतं। त्यासाठी आपल्याकडे वेगवेगळ्या कृती पाहिजेत, त्यासाठी ऍक्टिव्हिटीज पाहिजे। जर मला 15 मिनिटं बोलायचं असेल तर माझं 2 तास वाचन व्हायला पाहिजे। माझ्याकडे जर काही कंटेंट असेल तर मी ते समोरच्याला सांगू शकणार। मग तुम्ही म्हणत असाल की एवढं सगळं आहे माझ्या मोबाईलमध्ये सगळं आहे। सुरुवातीला विद्यार्थ्याला जर काही अडचण यायची तर तो गुरुला विचारायचा की हे काय। आता त्याला जर अडचण आली तर तो गुगलला विचारतो की हे काय। इतकी टेक्नॉलॉजी वाढली। मोबाईलचा वापर हा आपल्याला चांगल्या कामासाठी आहे, पण त्याचा अतिरेक आपण सगळेजण पाहत आहेत की त्याचा अतिरेक कसा होतो। मग हे करत असताना शासनाचं जे म्हणणं होतं की नवीन नवीन टेक्नॉलॉजी आपल्या अध्यापनामध्ये पाहिजे, पण थोडंसं कुठेतरी त्यांना जाणवलं की सुरुवातीला जे आपले वडिलोपार्जित जे काही शिक्षण आपल्याला दिलं जायचं, प्रत्यक्ष आपण त्याला हाताळायचो, प्रत्यक्ष आपण त्यांना बघायचो, प्रत्यक्ष त्यांचा आपण जी ट्रिग्नोमेट्री आहे, त्यांचा जो काय म्हणतात त्याला, त्याचा जो शेप आहे त्याला आपण हात लावायचो। युट्यूबवर जर तुम्ही एखादा कार्टून बघत असाल तर त्या कार्टूनला तुम्ही फक्त व्हिज्युअलाइज कराल, तुम्ही त्याला स्पर्श नाही करू शकत। मग एखादी युट्यूबवर दिसणारी जर भावली जर तुम्ही स्वतः बनवली तर, आणि त्यानंतर तिला जर प्ले केली तर बातम्या कधीच पाहत नाही पुरं, ते काय पाहतात कार्टून्स किंवा हालतचित्र। म्हणून एखादा शिक्षक किंवा शिक्षिका जर बातम्या देत असेल तर त्यावेळेस वर्ग नियंत्रण राहत नाही का। आणि जर एखादा शिक्षक किंवा शिक्षिका ज्यावेळेस खेळवते, नाचवते,
गाणं म्हणते त्यावेळेस वर्ग आपली वाट पाहतो की आमचे सर आमची मॅडम यायला पाहिजे. तुम्ही आज या 2 दिवसाच्या कार्यशाळेमधनं घेऊन जाणार आहेत काय कृती. तुम्ही आता बनवताय, काही काहींना डोळे लावायचे, काही काहींना शिवायचं बाकी आहे, काही काहींना ते मान दिसतंय, ते तुमची काय धावपळ चालली समजतंय. आपण निरीक्षण करणारे लोक आहोत. आपल्याला समाजाचं निरीक्षण करता येतं, विद्यार्थ्यांचं पण निरीक्षण आपल्याला करता येतं. म्हणून कोण विद्यार्थी काय करतो याच्याकडे आपलं लक्ष असणं गरजेचं आहे. ट्रेनिंग कॅम्प म्हटलं म्हणजे आम्ही सुद्धा कंटाळलो, काय असणार आहे जे आहे तेच आहे, पण काहीतरी वेगळं आपल्याला मिळालं पाहिजे. त्यासाठीची ही कार्यशाळा. सरांबद्दल मी आधीच बोलणार होतो पण तुम्ही चालले गेले सरांनी. चौधरी साहेबांचं मला म्हणजे असं नाही की मग साहेबांनी आम्हाला बोलवलं आणि त्याच्याबद्दल बोलतोय, तसं नाही. आम्ही त्याच्या मागे पश्चात सुद्धा जळगावच्या डायटला बोललोय. टॉय बेस्ड लर्निंगची जी संकल्पना आहे आणि त्याद्वारे जे अध्यापन केलं जातं त्या अध्यापनाचा निष्कर्ष त्यांनी काढला. काही गरज नव्हती, त्यांना चाललं हे सगळं व्यवस्थित, पण त्यांना वाटलं की एक काहीतरी डिजिटल माध्यमाच्या या युगामध्ये टॉय बेस्ड लर्निंगने विद्यार्थ्यांवर काय परिणाम होतात त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. साहेब आपल्याला ह्या गोष्टी म्हणजे खूप जाणवल्या. खरंच आपले मनापासून आम्ही आभार मानतो. शिक्षण क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल होणार आहे. तुम्ही सगळे जे शिकला आहात तुम्ही प्रत्यक्ष ज्ञानाने शिकला, त्याच्यामुळे तुम्ही आज अनुभव संपन्न आहात. आता जर आपल्या मुलाला जर आपण सांगितलं बघ रे अरे किती 5+2, तो कधी कधी तो कॅल्क्युलेटर काढतो. त्याला सांगितलं बघ रे 69 किती आहे, तो म्हणतो इंग्लिश मध्ये सांगा. त्याला सांगावं लागतं 69. पण ऐराणीमध्ये काय बोलायचे त्याला माहिती का तुम्हाला? नाही, कमची भाषा होती. 1:70 आणि 1:70 उडी म्हणजे मराठी झाला तो. 1:70 5:70 म्हणजे 65 हा शब्द आपला आहे 65. जेव्हा ते मुलं बोलतात ना त्यावेळेस मग 65 मग त्याला 65 म्हणतात, मग तो 65 आहे. म्हणजे बोली भाषेतून इनडायरेक्टली तुम्ही प्रमाण भाषेकडे सुद्धा जाऊ शकता. हेच टॉय बेस्ड लर्निंग आहे. तुमच्याकडे भरपूर मीडिया आहे. आता तर आपल्याला काम करताना पण विचार करावा लागतो की कोणी आपला फोटो काढून पाठवून दे होतं. बऱ्याच आपल्या शाळांना कुलप लागतात त्यावेळेस ते फोटो शिक्षणाधिकाऱ्यांकडे जातात आणि आपण शाळेतच राहतो. आपला एक शिक्षक कुठेतरी गावातच होता, शाळेत आला होता आणि तो फक्त मागची साफसफाई करत होता. मागून एक दरवाजा होता आणि जे मेन गेट होतं त्याला कुलूप होतं. गावकऱ्यांनी तो फोटो पाठवला म्हणजे शिक्षक आलेले येत नाही. साहेबांनी फोन केला शिक्षक कुठे, शिक्षकांनी जिओ टॅग केला, आम्ही बघा इथे आहेत म्हटले. म्हणजे इतकं आपल्यावर बोद्रेशन आहे. त्याच्यामध्ये अजून तुम्ही म्हणता की बावल्या बनवा आणि डोळा बनवा आणि हे बनवा आणि मित्रांनो एक लक्षात घ्या, एंटरटेनमेंट आपलं कोणीच करू शकत नाही. एंटरटेनमेंट आपण स्वतः क्रिएट करतो. तुम्ही जितके आनंदी राहणार आणि आपलं जे सूत्र आहे लोकांच्या हातात देऊ नका. तुमचं सूत्र तुमच्याजवळच ठेवा. त्याच्यामधल्या काही भावना आहेत त्या भावना मी तुम्हाला सांगणार आहे की हे नवरस काय आहे. त्या नवरसावरच पूर्ण आयुष्य आहे, बाकी काही नाही. टोचणारे असतात टोचू द्या, खोचक बोलणारे असतात बोलू द्या. मला अनुभव आहे. इतकंच नाही की तुमच्या समोर फ्रँकली बोलतो, माझा साखरपुडा बोललाय. अहो नाटक मग काम करू. म्हणजे इतका वेळा झालो होतो मी. आणि ज्याने मोडला सांगितलं होतं त्याचीच मुलगी कुठे गेली त्यालाच माहिती. आणि आता आम्हाला दोघांना बघतो, आमच्या पोरांना सगळ्यांना पाहतो. सांगायचं आहे की आम्हाला निळू फुलेजी आहेत, स्वर्गीय निळू फुलेजी यांच्या शिष्य म्हणून मी काम केलंय. त्यांनी एक सांगितलं होतं, शिक्षक आणि कलाकार हा समाजात असा आहे की त्याने जर ठरवलं तर तो समाज बदलू शकतो, एक तर पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह. आणि एकच सांगितलं होतं की तुम्ही कलाकार असा, शिक्षक असा, तुमचं चरित्र सांभाळा. जेव्हा आपण आपल्या चरित्राला घेऊन चालत असतो त्यावेळेस नीतिमत्ता आपोआप चिटकलेली असते आपल्याला. आणि जेव्हा आपण ते घेऊन चालतो ना वर्गात, विद्यार्थी आपल्याला पाहतात
ही इज माय आयडियल, शी इज माय आयडियल. म्हणून आपले सूत्र कोणाच्या हातात देऊ नका. तुम्हाला काय करायचंय ना बिनधास्त करा. हसायचंय ना मनसोक्त हसा. रडायचंय ना ते पण मनसोक्त रडा. आम्हाला जर वाटलं ना रडावं असं तर आम्ही कलाकार आता इथे पंकज भाऊ असतील, राममूर्ती सर आहेत आणि आमचे कलाकारांचेच आमचे बॉस आदरणीय साहेब, आम्हाला वाटलं ना रडायचं तर आम्ही जेव्हा गाडीने जातो ना शाळेमध्ये हेल्मेट टाकलेलं असतं, मनसोक्त रडायचं. रडल्याने भावना मोकळ्या होतात, हसल्याने भावना मोकळ्या होतात. आश्चर्य करा, घाबरा, घाबरल्याने सुद्धा होतं. अंगाला काठी होता, पूर्ण चेतातंतू जागृत होऊ द्या. शृंगार वाटला तुम्हाला करा. तुम्हाला वाटलं आता ललाटी भंडारवर आम्ही एक मेकअप केला होता परवाच जिल्हा परिषद शिक्षकाचा. काय नाचला, मेकअप वर नुसतं नाचला, नाचायचा नाही हो म्हणजे मेकअप आहे म्हणून नाच म्हणतो. म्हणजे हा फरक पडतो. त्यांच्या काळात महाग आपण जेव्हा रूप घेतो ना, आपण त्या गोष्टीचं रूप घेतो ना, त्यावेळेस आपण वेगळे होतो, इतरांपेक्षा वेगळे होतो. तुम्हाला काय करायचंय ते करा, पण आपले सूत्र कोणाच्या हातात देऊ नका. तुम्हाला हसायचंय ना मस्त हसा. कोणता गट पाहतोय माझ्याकडे जाऊ द्या, पण काहीतरी कामाचं असेल तरच हसा. चालू दिल्या. रडायचंय ना बघा, प्रत्येकाला दुःख येतं. तुम्ही सगळेजण कितीही कामं करा, घरच्यांकडनंच आपल्याला जास्त त्रास होतो. तेव्हा आपल्याला वाटतं की मी असं केलं तरी मला त्रास होतोय. रडा, तुम्हाला रडायचंय ना बिनधास्त करा. अश्रू, घाम, पुरीश म्हणजे त्याला मन म्हणतो आणि स्वेद, घाम हे आपल्या शरीरात घेऊ द्या. तुम्ही तेवढे फ्रेश व्हा. आत्महत्याचं कारण काय माहितीये का? हे सगळं असं ठेवलं जातं म्हणून. आजपासून तुम्ही ठरवायचं की आम्हाला सगळे नवरस आम्हाला इम्प्लिमेंट करायचे आहे. वर्गात गेल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस नवरसांचा अवलंब कराल ना, त्यावेळेस पोरं तुमच्याकडे पाहतच राहते, तुमची वाटच बघत राहते. आणि एक लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही जातात आणि शाळा सोडतात आणि पोरं तुमच्या आजूबाजूने जात नाही ना, समजून घ्या यू आर सक्सेस. आणि शाळेत आल्यानंतर जेव्हा ते मॅडम आल्या, सर आल्या असं बोलले म्हणजे समजून घ्या तुम्ही सक्सेस. आणि जेव्हा तुमची वाट पाहत असतील की कधी येईल काय नाही, कधी येईल काय नाही, समजून घ्या बघा तरी चुकतंय. आल्यानंतर ही घ्या असं नको आहे. शाळेत नाही गेले. आता मी फक्त शाळेचंच बोललो, साहेब घरचं बोललो. अगदी बरोबर. साहेबांचं मला एक आवडतं, कधी ते म्हणजे तुम्हालाही अनुभव आला असेल, कधीच ते असं दाखवत नाही की मी अधिकारी आहे. एक मित्राप्रमाणे साहेब आपल्याशी वाटतात आणि त्यांना जे वाटतं ते सगळ्या शिक्षकांना वाटायला पाहिजे. त्यासाठी त्यांचा हा अट्टहास. आणि जळगाव मधनं आम्हाला या ठिकाणी बोलवलं की तुम्ही तुमचे अनुभव इथे शेअर करा. आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करायला नाही आलो. आमची एवढी लायकी नाही की आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करू. आमचे जे अनुभव आहेत ते तुम्हाला आम्ही सांगायला आलेलो आहे. दुसरी गोष्ट, बऱ्याच जणांचे कसे रिप्लाय आले होते, काय ट्रेनिंग आहे, काय सांगणार, काय ऐकतील. पण जर आपलं मांडणं प्रभावी असेल ना तर सगळ्यांना ऐकायला भाग पाडणं आपलं गरजेचं असतं. असं आपल्याला ह्या टॉय बेस्ड लर्निंग मधनं करायचं आहे. मग हे सगळे रस ज्यावेळेस तुम्ही इम्प्लिमेंट कराल, मग नुसते एकटे उभे राहून हे रस इम्प्लिमेंट करणार का? मग त्याच्यासोबत तुम्ही पपेट घ्या. मग त्या पपेटला कसं बोलायचं, त्या पपेटला कसं बोलका करायचं, आवाज कसे काढायचे, आवाजाचंही शास्त्र आहे. वेगवेगळ्या प्रकारचे आवाज काढले जातात. मला तर उत्तम कलाकार तो वाटतो जो बँडच्या गाडीमध्ये माणसाचाही आवाज काढतो, लगेच बाईचा पण काढतो. आरागवारच पण वाटत पाहिजे, जरा सगळं सेलिब्रेशन पाहिजे. पण तो सुद्धा एक कलाकार आहे, त्या कलेपर्यंत जायचा प्रयत्न करतो. तुम्ही मुलांना शिकवा, कोणतीही भाषा शिकवा, इंग्रजीचं भरपूर ज्ञान द्या, गणिताचं भरपूर ज्ञान द्या, पण जेव्हा तुम्ही ते एंटरटेन करून द्याल ना, त्यावेळेस पोरांना ते सहज समजेल. संतापात करा तुम्ही, संताप मध्ये सांगा त्यांना. जेव्हा एक लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण कोणीतरी आपल्यावर संताप करतं, कोणीतरी आपल्याकडनं अपेक्षा व्यक्त करतं, कोणीतरी आपल्यावर रागावतं, कोणीतरी आपल्याला हसतं, कोणीतरी आपल्याला चिडतं, समजून घ्या तोपर्यंत तो आपला आहे. ज्यावेळेस त्याने ते बंद करून दिलं, समजून घ्या की तो आपल्यापासून दूर चाललाय.
म्हणून विद्यार्थ्यांना आपण असं विश्वासात घेऊन जेव्हा इथून ज्ञान देऊ ना त्यावेळेस थोडं ऐकते. मग हा टॉय बेस का आठा असेल? तुम्ही ही पपेट बनवली ना, तुम्ही बोटावर पण पपेट बनवून घ्या. इथं 2 रेषा काढायचा, नाक काढायचं, त्याचं तोंड करायचं आणि या बोटाने तुम्ही पपेट द्या. या बोटांना तुम्ही पपेट म्हणू शकता. यांचं पण एक नाटक आहे बोटांचं. अंगठा म्हणे मी श्रेष्ठ, तर्जनी म्हणे मी श्रेष्ठ, अनामिका म्हणे मी श्रेष्ठ, मध्यका नंतर अनामिका आणि नंतर उंगली. यांचं पण नाटक आहे. पंच आपले जी इंद्रिय आहेत, कान नाक घसा डोळा वगैरे यांचे पण नाटक आहेत. ते करता येतील आपल्याला आणि म्हणू द्या लोकांना या नाटक करायला लागल्या. म्हणू द्या. नाटक हे काय असतं की आपल्या सभोवताली असलेल्या खऱ्या खऱ्या गोष्टींचं खोटं प्रदर्शन असतं. आता आपण सगळे खोटं प्रदर्शन करणार होतो ते. मग नाटकामधला पहिला रस आहे हास्यरस. हास्यरस आहे, क्रोध रस आहे, करुण रस आहे, शृंगार आहे, विभत्स आहे, रौद्र आहे, वीर आहे, शांत आहे, अद्भुत आहे, भय आहे. हे रस म्हणजे आयुष्य आहे. मुलगा आईच्या पोटामध्ये आरामाने असतो, पण जेव्हा तो 9 महिन्यानंतर बाहेर येताना तो बोंबलायला लागतो आणि देवाला सांगतो कुठून मला इथं आणून दिलं. म्हणून सगळ्यात पहिला रस आपला हा करुण रस म्हणतात त्याला. परमेश्वराकडे किंवा निसर्गाला आपण सांगतो की हे परमेश्वरा, हे निसर्गा, तुम्हाला या युगामध्ये काय आणलं रे? मग तेव्हापासून त्याला वेगवेगळे रस अवलंबावे लागतात. म्हणजे सुरुवातीचं आपलं आयुष्य हे दुःखमय आहे. कोणीही सुखाची अपेक्षा करायची नाही. दुःखमय जीवनातली मृदू फुंकर म्हणजे विनोद आणि कला. ही कला आपल्याला जीवन जगायला भाग पाडते. तुम्ही जेवढं सगळ्या आपल्या भावना दाबून ठेवणार तेवढं आपण आजारांना जवळ बोलवणार. आणि जेवढं तुम्ही तुमच्या भावना मोकळ्या करणार, स्वतः जवळ करा, लिहा. रायटिंग हे सुद्धा स्किल आहे, ते पण आता तुम्हाला सांगितलं होतं. लिहित राहा. कोणाला काय म्हणायचं होतं लिहित राहा. या खांबा आहे, या खांबाशी बोला. तू एवढं उभा आहे, तू तटस्थ कसं काय रे? तुला एवढे लोक हात लावतात, तुला कसं सहन होतं रे? तू होता चांगला, गोरा दिसत होता, पण तुला डाग लावले, तुला काही वाटत नाही? अरे जाऊ दे, पडले लागले का लागू दे, मला काय करायचंय, मी असा असतात तो उभा आहे म्हणून माझं महत्व आहे. मी जर इथनं निघाला तर ही खाली पडेल. बोला त्याच्याशी. एकट्यामध्ये कोणाला बोलू नका बरं का. खाली चांगलं आणि आज कसं काय असं होईल असं पण नको व्हायला. आणि हेच नाटकातलं तंत्र आहे स्वगत. स्वगत म्हणजे स्वतःशी बोलणं. ज्यावेळेस विंग मध्ये आपण काही प्रेझेंट करतो ना, त्यावेळेस विंगेत प्रेझेंटेशन करताना बाजूला कोणतरी आहे. आता मी याच्याशी बोलत होतो म्हणजे हा विंगेच्या बाहेर होता, हा इकडे विंगेच्या बाहेर होता आणि तेव्हा मी स्वगत बोलतो. मग ते आपल्याला विद्यार्थ्यांना शिकवायचं स्वगत काय. मी ना काल माझ्या आईला सांगितलं की मला लाडू पाहिजे. हो पण तिने लाडू दिलेच नाही. हो का, तुला पण सांगितलं, तुला पण दिले होते? अरे नाही, मला कुठे काय मिळाले. आणि तू हा आता मी हा काय करतोय त्याला बोलतोय. तुम्हाला काय वाटतंय की तो मध्ये कोणतरी आहे? हा आभास निर्माण विद्यार्थ्यांमध्ये करणं हेच नाटक आहे. पपेटच्या वेळेस तुम्ही प्रेझेंट करणार ना, त्यावेळेस ती पपेटला बोलता बोलता आवाज पण आपल्याला बदलता यायला पाहिजे. बदलू द्या, कोणाला आपला आवाज बदलवा, कोणाला हसायचा जर असू द्या, पण आपण काढा तो आवाज कसा पण. अरे ते मध्ये कोण नाही, बाहेर बोलवत नाही ते. प्रशिक्षण सुरू झालं तरी बाहेरच उभे. ए भाऊ इकडे, तो दरवाजाजवळ कोण आहे, बाहेर गेला वाटतं तो. ये. तर हे तुम्हाला मुवमेंट करता यायला पाहिजे. मग याच्यातला पहिला रस आहे हास्यरस. आपण सगळेजण सोबत करूया. हास्यरस आहे ना, हे 3 प्रकारचं आहे हास्य. पहिलं म्हणजे स्मित हास्य. राहुल बसलाय.
हसणं वेगळं आहे, कामाला बसलाय मला माहिती म्हणून मी हसतोय, मला माहिती त्याला काय त्रास होतोय म्हणून मी हसतोय, असं पण हास्य असतं. माझा लहानपणाचा मित्र आहे राहू. हे स्मित हास्य वर्गात करता यायला पाहिजे. दुसरं थोडस मध्यम. बरोबर आहे, उत्तर तुझं बरोबर आहे. चुकलं तरी पण आपण हसून घ्यायचं, आपल्यालाच माहिती काय चुकलंय त्याचं, त्याला समजून द्यायचं नाही. आणि नंतरचं शेवटचं आहे अकराळ विक्राळ हास्य. हे जे नाटकांमध्ये जे करतात ना रामलीला वगैरे, त्याच्यामध्ये रावणाचा किंवा कंस वगैरे, तर हे 3 प्रकारचे हास्य. मग आपण कोणत्या ठिकाणी कसं असावं हे आपल्याला कळायला पाहिजे. उपरोधात्मक असणं पण आहे. मग ते स्मित, जसं मी सांगितलं ना की हा बसून याला काय त्रास होतोय मला माहिती आहे, हा साभाळा. तर हे 3 प्रकारचे हास्य. मग हे पपेट मध्ये आपल्याला हसू आणता यायला पाहिजे. नाही तर मग आपण पपेट प्ले करतोय आणि हसू असं तर आपल्याला ते हसता यायला पाहिजे. हसल्यानंतरच माणूस चांगला दिसतो. माणूस एवढा वाईट पण नाही जेवढा आधार कार्डवर आहे, तिथं मॉडेलिंग फोटोवर आहे. म्हणून कोणत्याही फोटोवर आपण हसतोच. हसण्याचं सर्वोच्च टोक नवरदेव नवरीला विचारा. फोटो सेशन मध्ये ज्यावेळेस ते हसतच राहतात, दिवसभर हसतात, कामरा असतात त्यांना पुढे रडायचं असतं. ठीक आहे, आपण हसूया आता. स्मित हास्य करा. सुरू. ओके, कुठं राहिली पण कुठं करायला. थोडस मध्यम. पेर करा. आता 2 मतांच्या जोड्या करा. ताई ताई एक जोडी, भाऊ एक जोडी. एकमेकांकडे बघा आणि आता मोठं हास्य. तुमचा व्हेरी गुड सर. क्या सरांसाठी टाळ्या होत्या. तुमच्या सगळ्यांसाठी टाळ्या. खूप मोकळ्या असतात. मग हे आपल्याला जेव्हा तुम्ही एखादी रावणाची पपेट बनवली त्यावेळेस तिला हसवताना हा आवाज यायला पाहिजे. नाही तर जर रावण एकदम हसेल आणि आपण करू मी तुला पळवून विडंबन आहे की नाही, म्हणून आपण त्याच्यात इन्व्हॉल्व व्हायला पाहिजे. आता तुम्हाला या हास्य योगाचा एक स्वाध्याय, एक वाक्य ते बोलायचंय फक्त. एका बशीत 3 गुलाबजामुन. बोला. एका बशीत 3 गुलाबजामुन. एक लाल, एक पिवळा, एक हिरवा. बोला. एक लाल. आता हे प्रॅक्टिस आहेत बरं का. तुम्ही पॉकेट मग नंतर एकदम भारी चालवणार. या बरं 2 जण कोणतरी या. पटकन 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 2 जण या बरं. असं बोलायचं आपल्याला. तुम्ही पण सरांसोबत सगळ्यांनी बोलायचं. एका बशीत 3 गुलाबजामुन, एक लाल, एक पिवळा, एक हिरवा. एका बशीत 3 गुलाबजामुन, एक लाल, एक पिवळा, एक हिरवा. एका बशीत 3 गुलाबजामुन, एक लाल, एक पिवळा, एक हिरवा. आधी स्मित. बशी पाहिल्यानंतर आधी हसू आपण.
सकाळी सकाळी असतो की नाही कसा चहा आहे कधी गुपचूप पितो आपण हा असा आहे का प्यावा लागेल एका मशीत 3 गुलाबजामुन एक लाल एक पिवळा एक हिरवा तुमची कशी वेगळी एका बशीत 3 गुलाबजामुन एक लाल एक पिवळा एक हिरवा एका बशीत 3 गुलाबजामुन एक लाल एक पिवळा आणि एक हिरवा हिरवा काही कुठे सापडला नाही ठीक आहे ठीक आहे आता पपेट आहे तुमच्या हातामध्ये तुम्ही वाक्य तयार करा आणि बोला बरं एखादा हास्याचं वाक्य कोणतं होतं सर एखादं पपेटला कोणतं वाक्य प्रेझेंटेशनला दिलं का नाही का आता एवढंच बोला तू किती छान पपेट आहे की किती छान फक्त मोठ्या वेळे बघा बरं का तू किती छान हा ती पपेट असते आता हे आपलं पपेट धरायचं सरांनी सांगितलं की अशी पपेट असते हा अशी अशी तुम्हाला वाटलं घरी तुम्ही बिना पपेटचा सही करू शकतात काय नाही धरू असं असं करू शकतात तुम्ही हे कॉम्पिटिशन आहे सरांचं तू किती छान हे इकडे बघ आता ती हसताना किती छान किती सुंदर सक्सेस होईल तुम्ही जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्हाला पपेट हँडलिंग आणि त्यानंतर हँडलिंग जमेल हे दोन आता हसताना काय होतं आपलं बऱ्याचदा मान खांदे हालतात की नाही हे जेव्हा तुम्ही शाळेत कराल ना त्यावेळेस पोरांचा रिप्लाय बघा आता फक्त आपण बोलतोय हे वर्कआउट होत आहे डिजिटल मीडियामध्ये काय आहे एक बाहेरचा डबिंग साऊंड असतो आणि एक प्ले असतो तुम्हाला YouTube वगैरे त्याच्यामध्ये फक्त हे बाहेरून केलेलं असेल तुम्ही जर समजा ते एडिटिंग जर केली असेल तर 4-5 प्रकारच्या लाईनी दिसतील तुम्हाला एक व्हॉइस लाईन असेल एक व्हिडिओ लाईन असेल एक म्युझिक लाईन असते एक टेक्स्ट लाईन असते हा तर सगळं आपल्याला एकत्र इथे करायचं आहे
ते व्हिज्युअलाइज व्हायला पाहिजे पोरांना. दॅट्स अ टॉय बेस्ड लर्निंग. तुम्ही ही पपेट असेल तेव्हाच कराल असं पण नाहीये. तुम्ही चष्म्याला सुद्धा तुमचं बावली बनवू शकतात, तुमच्या मोबाईलला पण बनवू शकतात, तुमच्या पर्सला बनवू शकतात. द क्रिएटिव्हिटी डिपेंड्स ऑन यू. ती क्रिएटिव्हिटी कशी असणार आहे ते तुमच्यावर डिपेंड आहे. आम्ही फक्त एवढं तुमच्या समोर मॉडेल ठेवणार आहोत, पण त्याच्यात अजून किती इम्प्रोवाइज करायचं हे तुमचं काम आहे. पेनाला सुद्धा तुम्ही पपेट करू शकतात, पेनाशी बोलू शकतात. तर पहिला रस आहे नाटकातला हास्य रस. दुसरा करुण. करुण म्हणजे दयाभाव. करुण म्हणजे त्याला आपण म्हणतो करुण रस. तुम्हाला बघायचा असेल ज्यावेळेस मुलीला पाठवलं जातं सासरी, बिदाईचा जो प्रसंग असतो ना तो सगळ्यात भयंकर करुण रसाचा उत्तम उदाहरण. जो काय म्हणतात त्याला दगडाचा हृदयाचा असेल तो सुद्धा रडतो. ही भावना आहे. तुम्ही काही युट्यूबवर व्हिडिओ बघा, नवरीचे दिले मध्ये नवरदेव पण रडतात. त्याचं रडण्यामागचे कारण वेगवेगळे असू शकतात. एवढे रडताय तर राहू द्या मला इथे, मी पण इथं रडतो असं करू शकतो. कधी कधी काय असतो नवरदेव सुद्धा हा म्हणजे हलक्या हृदयाचा असतो ना, भावनिक असतो ना, तोही रडावा लागतो. ते रडता यायला पाहिजे आपल्याला. मग वर्गामध्ये रडता यायला पाहिजे. जेव्हा तुम्ही एखादा पाठ शिकवता, तुम्ही खेळून शिकूला जर बघितलं ना, पहिली पासून तर 5वी पर्यंत नाट्य विषयाचं लेखन करण्याचं सामर्थ्य निसर्ग कृपेने विद्यार्थ्यांच्या कृपेने मिळालं होतं मला. तुम्ही बघा तो नाट्य विषय, त्याच्यात सगळं आहे, सुरुवातीपासून काय काय करता येईल आपल्याला. मग आपल्याला रडता यायला पाहिजे. प्राणी पण रडतात. गाईला जर कुठे टोचलं गेलं किंवा तिला लागलं ना, तिच्या डोळ्यात पाणी येतं. मशीनचं ज्यावेळेस आता दूध काढण्याचं मशीन असतं ना, ते जर समजा जास्त स्क्वीज केलं गेलं, तिथून रक्त निघायला लागतं, तिच्या डोळ्यात नाही पाणी येतं. सगळ्यांना भावना आहे. शेतीमध्ये म्युझिक थेरपी वापरली जाते, कारण झाडांना सुद्धा जे म्युझिक थेरपीचं इम्प्लिमेंटेशन केलं ना, तर झाडं पण चांगली जगतात. विचार करा, वनस्पतींना भावना आहेत, माणूस आणि प्राणीला तेवढ्याच भावना आहेत. सर्वोच्च भावना या माणसांना आहे. म्हणून जन्माला आल्यानंतर जी पहिली भावना असते ती करुण रस असते. म्हणजे आयुष्यभर रडायचं तेव्हा फक्त एक कुठेतरी सुख मानलं तर आपण आनंदाने जगू शकतो, अदरवाईज नाही. करुण रस. ज्यावेळेस बापाला एकटी मुलगी असते ना, आणि ज्यावेळेस तिला विदाईला पाठवलं जातं, तो बाप फक्त त्या मुलीकडे बघत असतो एक सारखा. आणि त्या मुलीने जर त्या बापाकडे बघितलं ना, त्या बापाचं लक्ष बाजूला असतं, कारण त्या बापाला माहिती असतं की मी माझ्या मुलीसाठी काय केलं. त्या मुलीला माहिती असतं की हा माझा बाप आहे. त्या बापाला माहिती असतं की ही माझी मुलगी नाही, ही माझी मैत्रीण आहे, आणि ही माझी बहीण आहे, आणि नव्हे तर ही माझी आई आहे. या विचारानं तिच्या डोळ्यात पाणी येत असतं. विदाईच्या वेळेस ज्या वेळेस ती मुलगी हळूहळू बापाकडे येते, तेव्हा ती मुलगी बापाला सांगते, अहो बाबा रडू नका ना, बाबा रडू नका ना. मनातल्या भावना ओठात आणल्या तरी शब्द फुटतील असं नाही, आणि ओठ कितीही दाबून धरले तरी मनात असं जिरतीलच असं नाही. त्या बापाच्या डोळ्यात पाणी येतं म्हणजे येतं, त्या मुलीच्या डोळ्यात पाणी येतं म्हणजे येतं, आणि सभोवतालच्या लोकांच्या डोळ्यात पाणी येतं म्हणजे येतं. तुमच्यापैकी बऱ्याच जणांच्या डोळ्यात पाणी आलंय, हा करुण रस. मग आपण करू आता एका बशीत 3 गुलाबजामुन. तुम्ही रडा, तुम्ही मोकळे व्हा. पपेटच्या माध्यमातून तुम्ही रडा, तिच्याशी बोला, त्याच्याजवळ रडा तुम्ही. चला पुढे आता करुण रस. एका बशीत हे राग बोलता यायला पाहिजे. एका बशीत आवाज दाबता यायला पाहिजे.
बघून भावना यायला पाहिजे. हे सगळे बारीक बारीक गोष्टी मी खूप बारीक सांगतोय, त्याच्यापैकी तुम्हाला जेवढं वापरता येईल तेवढं वापरा. एका बशी सर एका बशी 3 गुलाबचा. आता माझा चेहरा पण तसाच आहे, मी असं नाही करत आहे. रडणार तर रडचाल ते दिसायला पाहिजे. जर तुम्ही तुमच्या भावना दाखवल्या तरच तुम्ही पपेटला मध्ये जीव येईल. नाही तर मी चालू दिलं म्हणजे लोक मला पाहतील म्हणून रडणार मी नाही, मी हसताना दाखवेल की मी रडण्याची ऍक्टिंग करतोय. ती खोटी असते. एका बशी 3 गुलाबजाम. एक हिरवा तो गेला. कोणते गुलाबजाम कोणत्या रंगाचे या बाईला सगळं माहिती. एक हिरवा. आपण वर्गात चुकलो ना तर दाखवू नका की आम्ही चुकलो. आपल्याला लगेच त्याच्यावर काहीतरी करता यायला पाहिजे. चुकला चुकला असं. एक आता तुम्ही ट्रेनिंग घेतलं असेल ना, लर्निंग इंटरनल्स लर्निंग मुलीचं. हा तर त्याच्यामध्ये जी आव्हानं आहेत ना ती पण मी लिहिली होती. पाहिलं असेल कदाचित तुम्ही, पुस्तकाच्या मागे नाव पाहिलं असेल. ते जे वाचन साहित्य आणि जे आपले आव्हान पुस्तिका होती ना त्याच्या मागच्या पानावर तुम्हाला नाव दिसेल शिक्षकांना काय काय आव्हान आहेत. आणि ते ट्रेनिंग ज्यावेळेस ते वेद संस्थाने जे केलं होतं ना त्यावेळेस त्यांनी असं एक वाक्य वापरलं होतं की विद्यार्थी हा शाळेत शिकवत असताना तो जर म्हणेल की आमच्या शिक्षकांना काही येत नाही त्यावेळेस शिक्षकांची मानहानी होऊ शकते. त्यांना म्हटलं हे वाक्य काढा. का बरं म्हटलं ट्रेनिंगच होणार नाही. आणि असं का बरं म्हटलं ते नकारात्मक वाक्य काढाच. ते काढायला आपण त्यांना भाग पाडलं होतं. विद्यार्थ्यांना वाटलं की आमच्या शिक्षकांना काही येत नाही असं वाटायला नको म्हणून हे टॉय दिसतं. सांभाळून घ्या. सर फक्त 2 मिनिटं. सर फक्त 2 मिनिटं. 2च मिनिटं. ठीक आहे चला. कोण येतं आपल्यापैकी स्वेच्छेने या. इथं कराल तर तुम्ही शाळेमध्ये छान करणार. चला साहेब गेले वाटतं म्हणून कोणी येत नाहीये. साहेब 2 जण कोणतरी पाठवा आहे एका बसेचा करून रसासाठी. सगळ्या भावना आहेत. ह्या भावना जोपर्यंत तुम्ही समजून घेत नाही तोपर्यंत पपेट फक्त तुम्ही वरच्यावर चालवणार. आणि या भावना केवळ पपेट चालवण्यासाठी नव्हे तर आपल्याला दैनंदिन आयुष्य चांगलं जगण्यासाठी महत्वाचे असतात. ठीक आहे चला. पुढचा रस आहे क्रोध. आता सगळ्यांना येतो माझ्या सकट. आमचे एक सर होते त्यांना हा रस पटकन यायचा. एका मुलीला 1-2 लिहिता येत नव्हतं खात्यांमध्ये. तर तेव्हा त्यांचा कसा संताप होता. तुला एक खातं म्हणतो तुला खातं समजत नाही का? त्या खात्यामध्ये 1 लिहू ना म्हणतो का हो असंच होता होतं. आता इकडे आपल्याला आपला ठीक आहे आपला हा जो भाग आहे. आता तुम्ही खानदेशी आपले जे लिहायचे तुम्ही ते युट्यूबला बघा माझ्या व्हिडिओला. सुरत ते बऱ्हाणपूर व्हिडिओ लिहायचे आणि
आणि इंदोर ते इकडे मुंबई वेगळे जायचे. तिकडचा लेवा पाटीलचा राहिले. जास्त आमची सर्व्हिस तिकडे झाली. इकडं पण आहे, असं नाही की तिकडच आहे. पूर्वी छडी घेऊन फिरायचो आपण, आता बिना छडीची फिरतो. का बरं? कारण आज केवळ दर्जेदार आपण झालो. आपल्याला छडीची गरज नाही, आपल्या डोळ्यांना बघून पोरं शांत होतं. हा आपला दर्जा आहे. आणि हे तुम्ही जेवढे आलेत ना, साहेबांनी बरोबर क्रीम सिलेक्ट केलेलं आहे. सगळं क्रीम इथं आलं. तुम्ही तुमच्या शाळेमध्ये वर्कआउट करतात, इतर बंधू भगिनी पण करतात, पण तुम्ही चांगल्या पद्धतीने करता म्हणून तुम्ही आज इथं बसलेला आहात. पुढचं आहे क्रोध. काही सांगायची गरज नाही. तर क्रोधच्या वेळेस पण क्रोध सारखा आपण जेव्हा नाटक बसवतो तेव्हा क्रोध सारखा दिसायला पाहिजे. हा, आपल्याला हसूच जास्त येतं प्रत्येक रसांमध्ये. क्रोधला डोळे मोठे व्हायला पाहिजे, पोटांचा चंबू व्हायला पाहिजे, डोळे लाल करता येतात का बघा. उगाच असं लाल करता येतात की नाही. आवाज मोठा व्हायला पाहिजे. कधी कधी आवाज लहान असला तरी पण राग असतो. मुलांचा राग असतो आपल्या बाबतीत. हा राग आपल्या दाखविण्यावर दिसतो. पपेटला पण तुम्हाला बोलता आला पाहिजे. मुलांना जेव्हा सांगणार आपण आवाज मोठा करणं म्हणजे क्रोध नाही. आवाज लहान असतो म्हणजे तोही क्रोध. हा, काय वाटलं याच्यात? मी काहीच बोलत नाही, फक्त मी इकडं बघितलं, तिकडं बघितलं, इकडं पाहिलं, याच्याकडे पाहिलं. म्हणजे काय हा आपला आयकॉन फिरायला पाहिजे. वर्गात पण आपण असे उभे राहिल्यानंतर फक्त उभे राहा. पोरं जर गडबड करायला लागले ना, आपलं पुस्तक घ्यायला, पुस्तकावर संपर्क करा. पोरं म्हणजे पुस्तक हा राग तुमच्या चेहऱ्यावर दिसायला हा नवनवीन असते. आणि मी जर असं पाहिलं तर नाही, मला माहिती आहे तुम्हाला प्रत्येकाला अनुभव आहे. आणि मी जर असं पाहिलं तर नाही, माझं तोंड आणि माझे डोळे, डोळे आणि तोंड यांचं समीकरण बसायला पाहिजे. डोळे जर मोठे आणि मी जर हसत असेल तर ते काय वाटेल काहीतरी वेळा. पण डोळेही मोठे, चेहराही कसा असायला पाहिजे. आणि आवाज, आज या आपल्या आर्यवर्तात धर्मग्लानी झाल्यामुळे कठीण कठीण अवस्था प्राप्त झाली आहे. मला नाही कळत माणसाने कसं वागावं. हे व्याख्याने असेच बोलतात. त्यावेळेस त्यांचा जो रुद्रपणा आहे, त्यावेळेस त्यांच्या भावना ज्या आहेत त्या मांडणं गरजेचं आहे. म्हणून याच्यामध्ये आपल्याला मांडता यायला पाहिजे. चला आपण आता एका बशीत करूया. या करतो ती बशी पुरी लाल जरत नाही शेवटपर्यंत. चला मी काय कोणी बघा, बहिणींनो घाबरू नका, तुमचा भाऊ बोलतोय, बिनधास्त यायचे का बोलायला. कोण बोलणार आहे? माया घेऊन तरी चालते. अरे वा, या दादासाहेब. एका बशीत, आता बशीत हा जो कंटेंट आहे, बशी हा जो कंपोनंट आहे ना, याच्यावर पण संताप करा. दात मिनिट आपण का
म्हणजे समजायला पाहिजे राग आहे नाही तर सरकार करतो ना मी सरकार बोलून नाहीये आपल्या चेहऱ्याने दिसायला पाहिजे एका बशीत 3 गुलाबजाम. आता 3ला मी हलकीशी मान केली तो इंडिकेशन केलं मी एका बशीत 3 गुलाबजाम म्हणजे 3च. एक लाल एक पिवळा एक हिरवा ठेव बशी. आपण आयुष्यभर अभिनय करत असतो. सकाळपासून तर झोपेपर्यंत अभिनय. प्रत्येक जण हा एक अभिनेता असतो. परंतु काही घरात अभिनय करतात, काही घराच्या बाहेर अभिनय करतात. तर सरांनी आपल्याला सांगितलं अभिनयाचा उत्कृष्ट नमुना या ठिकाणी आपल्याला सरांनी या ठिकाणी सांगितलं आहे आणि ते आपल्याकडूनही अभिनय करून घेत आहेत. तर सर काही खरोखरच ते नाही का बाथरूम सिंगर असतात ना, बाथरूम तसेच काही आहेत, काही स्वतः अभिनय करतात पण दाखवत नाही. या ठिकाणी तुम्ही बशी एकच बशी ओढे आली बच्चे कशाला आपण होतो साधवास एकच बशी आणि फक्त 3 गुलाब मला 10 गुलाब पाहिजे होते. मला 10 पाहिजे होते. मला 10 गुलाब लागतात आणि तू 3च विचारले का तुला समजत नाही. आणि ते पण ते रंग मला आवडत नाही. एक लाल एक पिवळा आणि हिरवा. मला दुसरे रंग पाहिजे, दुसरे गुलाब मान नाहीतर बघ तू समजा का. क्या बात आहे. सरांसाठी एकदा काय होऊ द्या. सरांचा अभिनय एवढा जिवंत होता की मला चुकल्यासारखं वाटलं होतं. चूक केली तर माझ्याकडनं एखादा गुलाबजाम खाल्ला गेला. परफेक्ट. हे असं क्रिएशन पाहिजे आपल्याला. सेट ऍक्च्युली तो माझा क्लासमेट आहे म्हणून माझा आठवलं त्याच्यावर रागवण्याचा. सर तुम्ही बरोबर असं उदाहरण दिलं होतं बाप आणि मुलगीचं. व्हॉट्सअपवर कालच एक मेसेज झाला तो या ठिकाणी वाचून दाखवतो. बाप जिवंत असेपर्यंत मुलगी हक्काने आईवडिलांच्या घरी येते. बाप जिवंत असेपर्यंत मुलगी हक्काने आईवडिलांच्या घरी येते आणि घरात राहण्याचा हट्टही करते. आणि कुणी काही बोलले तरी ते आपल्या बापाचे घर असल्याचे ठामपणे सांगत असते. पण वडिलांचा मृत्यू आणि मुलगी येतात ती इतक्या मोठ्याने रडते की सर्व नातेवाईकांना समजते की मुलगी आली आहे. आणि त्या दिवशी ती मुलगी तिची हिंमत गमावते. कारण त्या दिवशी फक्त तिचे वडीलच नाही तर तिची हिंमतही मरते. तिची हिंमतही मरते. तुम्हाला हेही कळले असेल की वडिलांच्या निधनानंतर मुलीने कधीही बाबाच्या आणि वहिनीच्या घरी जाण्याचा हट्ट केला नाही. जसे ती तिच्या वडिलांच्या काळात करत असे. तिला जे दिले जाते ते तिने खाल्ले, जे काही घेतले ते घातले तिला देण्यात आले. कारण जोपर्यंत तिचे वडील होते तोपर्यंत सर्व काही ठीक होते हे तिला चांगलेच माहीत आहे. पुढे लिहिण्याचे धाडस माझ्यात नाही. मला एवढेच सांगायचे आहे की वडिलांसाठी मुलगी हाच त्याचा जीव असतो. पण ते कधीही बोलत नाही. आणि मुलीसाठी जगातील सर्वात मोठे धैर्य आणि अभिमान वडिलांकडे असतो. पण मुलगी देखील हे कधीच बोलत नाही. थँक्यू. खरंय सर. तो विषय असा आहे की त्याच्याबद्दल आपण किती बोललो ना कधी थोडंसं म्हणजे आनंदही वाटतो, दुःखही वाटतं,
मनालाही वाटतं, छान वाटतं. पण एक निसर्गाची किमया आहे. मुलगी झाली म्हणजे 2 घर शिकवते. आणि असं म्हणतात की प्रत्येक घरामध्ये एक मुलगी पाहिजे. हैराणीमधल्या आपल्या आया आज्या म्हणायच्या, ज्यांना घर आणेल त्यांना उमरटली शोभा आहे, नाही तर त्यांना उमरटकडे पण जमत नाही. हा एक म्हणजे खूप मोठा आणि खूप छान विषय आहे सर. व्हेरी गुड. या भावना आपल्याला जोपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत आपल्यातला कलाकार जागे होत नाही. नाही तर बरेच जण म्हणतात अहो पुरा पत्तर दिले, तर तो पत्तर दिलकर आहे ना, पण त्याला दिल मधला पत्तर मी फुटस पण तो रडस पण तो मधला मध्ये रडायचा है ना. तर या भावना आपल्याला मोकळ्या करता यायला पाहिजे. आजपासून तुम्ही सगळ्यांनी ठरवून घ्या, तुमच्या भावना तुम्हाला मोकळा करता यायलाच पाहिजे. एक तर तुम्ही गाणं म्हणा, एक तर तुम्ही काही करा, नाचा. तुम्हाला सांगेल मी त्यावेळेस आपले योगामध्ये यम नियम काय ते पण तुम्हाला सांगेल. नंतर आपले पंचक्लेश कोणते ते पण सांगतो. आधी आपण 9 राशी पूर्ण करूया. ओके. नंतरचं आहे काय माणूस काय माझे केस तुम्ही काय बोलता का एवढ्या? मी बसली तेव्हा बोलत ती माझ्याशी. तुमच्या बरोबर बोलता तुम्ही माणसाला मी हा बोलून. आता ही बाई बोलते. निसर्गाचा एक वरदान आहे. माणसाचा आवाज हा राखड आहे, आईचा आवाज महत्वाचा आहे. निसर्ग नियमांचं पालन करत हे सगळं काही लिंगभेद आहे. मग याच्यासाठी आयांना माता भगिनींसाठी एक सुंदर असा रस आहे, तो म्हणजे शृंगार. ज्यावेळेस तुम्ही ते लल्लाटी म्हणणार हे गाणं जर ऐकलं असेल तर त्याच्यामध्ये पुरुष व्यक्ती सुद्धा महिलेचं रूप धारण करतात. वाघ्यामुळे हे सुद्धा त्यांचं रूप आहे. तर अशा प्रकारचा शृंगार हा आपल्याला बोलता यायला पाहिजे, बावल्यांच्या माध्यमातून सांगता यायला पाहिजे. जास्त सांगायचा नाही माणसाने, लिमिटेड. कसा आता हिने तुम्ही बाहेर बावलीला पाहिलं, सरांना बोलवत होती है ना. त्याच्यामध्ये काय होते, या सर इकडे बसा सर, बाई 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 बाई. जेव्हा 2 व्यक्ती बोलत असताना त्यावेळेस तिच्या असं पोरांना संबोधित व्हायला पाहिजे की दोन्ही एक तर भाऊ बहिणी असतील, त्यांचं बोलणं कोणत्या टाईपचं आहे. एक तर ते भाऊ बहिणी असतील, एक तर ते नवरा बायको असतील, किंवा ते मित्रमैत्रिणी असतील, किंवा ते काहीतरी वहिनी किंवा दीर असतील. असे नाते आपल्याला प्रेझेंट करता येतात त्यांच्याकडे. मग त्यावेळेस मग यांचं बोलणं की यांचं बोलणं हा संवाद असणं गरजेचं आहे. वहिनी जर समजा दीर आणि भाऊजाई समजा यांची मजाक चालू असेल तर त्यावेळेस वहिनी 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 देखा 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 तुम्ही पडिया देखा पीठ देखा तुमना तोंडले लागली आणि देखा तुमना कान वापी कशी घेते पीठ देखा 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 देखा. हा काही काय सांगतस हा नेमन चाललाय तू खाली तुम्ही गेलं साठ पेक गेलो होतं तरी सख्खी कोणी सख्खा काही नाही हो. पोरांना हे जेव्हा दिसतं ना त्यावेळेस ते म्हणतात की आयदाम न घरना पावले आणि नाचायला. पोरांना जेव्हा तुम्ही पपेट प्ले करतात ना त्यावेळेस असं वाटायला पाहिजे हे आमच्या घरचं आहे. गेलं पण सांगा, बाईला पण सांगा, सरला पण सांगा, असं बोलायला पाहिजे. तुम्ही ज्यावेळेस या चांगल्या पद्धतीने प्ले आउट कराल ना, बघा तुम्ही आपल्या शाळेचे आयडियल टीचर तुम्ही व्हाल. आपल्याला बघितल्यानंतर पोरं हसतील, स्माइल करतील. बघितल्यानंतर रडले, दुःख तर आहेच, पण आपण एक करायचं की आपल्याला बघितल्यानंतर पोरांनी हसायला पाहिजे.
हसायला पाहिजे, हसणं पण त्यांचा टाईप कोणता आहे तो ओळखायला पाहिजे. हा? शृंगार. आवाज हा सुद्धा शृंगारचा भास आहे. आता याच्यात काही शब्द आहेत का? पण ह्या सगळ्या काय आहेत? शृंगारच्या बाज, शृंगारच्या बारीक बारीक क्लिप्स. अहो ऐका ना, अहो ऐकलं आता मी कोणताही विभत्स शब्द वापरला नाही, मी कोणत्याही प्रकारचे वल्गर शब्द वापरले नाही. फक्त काय केलं, आवाज आणि अभिनय, जो रस आहे तसा आपला अभिनय पाहिजे. नाही तर बरेच आम्ही पाहिले साडी पण घालून समजा वाघ्या मुरळीला असतात चालताना अरे तू रूप कोण करतो तो हे करताय. समजा एखाद्या आईने किंवा माता भगिनीने जर समजा पुरुषाचा वेश घेतला तर त्याच्यातला राकटपणा पण यायला पाहिजे. तुम्ही प्रत्येक वेळेस जर समजा या भावलीला बोलत असाल आणि याचा जर समजा आवाज तुम्ही काढणार, आता एखादी माझी आई असेल आणि ती जर बोलत असेल पपेटला घेऊन, माझा हा पुरुष आहे पण आता आपल्या महिला आईला जर समजा बोलायचं असेल मग आपण असं थोडी बोलणार, शांत बस आता हा असं कसं काय बोलतो नाही ना. म्हणजे आपल्याला दोन्ही रोल करायचे, आपल्याला माणूस पण व्हायचे, आपल्याला बाईचा रोल पण करायचा. म्हणून जेव्हा समजा एखादी ही पपेट आली तर तेव्हा आपला आवाज कमी व्हायला पाहिजे. आपला आवाज निसर्गाने दिलेला आहे तो कसा काय राहिला, पण तो बदलता यायला पाहिजे. नाही तर मग हा भाई हा बसली होती ते वेगळं होऊन जातं ना जरा, इकडं गेली तिकडं गेली तिकडं गेली तिकडं गेली माणूस. तर आपल्याला तिचा आवाज पर्यंत पोहोचा. ओके, आता एका बशीत या मी करून दाखवतो मग या कोणी त्याच्यात तुमची बॉडी, तुमचं पूर्ण स्ट्रक्चर हे सुद्धा दिसायला पाहिजे. आता पपेट प्ले करताना आपण पूर्ण पुढे येणार नाही, पण जर समजा एखाद्या वेळेस आपल्याला वाटतं की आपणच पपेट झालो तर त्यावेळेस तुम्हाला तशी पपेट प्ले करता येणार. एका बशीत एका बशीत 3 गुलाबजामुन, एक लाल, एक पिवळा, पिवळा शब्द फेक जमाला पाहिजे. पिवळा मी 2 प्रकारे बोलतो है ना, शब्दाला कुठे स्पेस द्यायचा. पिवळा, पिवळा, निळा, निळा. तर ह्या पद्धतीने शब्द फेक जमाला पाहिजे. कोणीतरी या पहिला मुद्दा, जेव्हा तुम्ही पपेट प्ले करायला येतात किंवा नाटक करायला येतात किंवा काहीतरी प्रेझेंटेशन करायला येतात त्यावेळेस एक लक्षात ठेवा, मी छत्रपती, मला सगळं येतं कोणाला काही येत नाही असा भावाने इथे यायचं आणि काय करायचं बिनधास्त करायचं. जर तुम्ही इथे जर लाजले गुजरे राहिलात तर शाळेमध्ये तुम्ही काय नाही, तुमच्या मनातली जी जो डर आहे ना तो या सगळ्या नवरसाने निघून जातो. चला पुढे तर पटकन करा. कसं काय करता नाही करा बरं. या आई थांब बाळा जरा.
एक कपाशीत होते, एक कपाशीत होते, एक कपाशीत होते 3 गुलाबजामुन, गुलाबजामुन. एक होता पिवळा, एक होता लाल, एक होता हिरवा. खूप खूप धन्यवाद. तुम्ही आरशा समोर करायचे. सर किंवा मॅडम नसतील तेव्हा हे शिकून आले का असं बरोबर ते घर कोपरकडे मारतो. तुमचा बिभत्स बिभत्स म्हणजे वेळेपणा. वेळेपणा पण दाखवत राहायला पाहिजे. वेळेपणा म्हणजे केवळ म्हणजे अनावश्यक कृती करणे म्हणजे वेळेपणा नाही. म्हणजे नाकात बोट घालणे, कानात बोट घालणे, तोंडात बोट घालणे हा बिभत्सपणा नाहीये. बिभत्सपणा हा तुमच्या चेहऱ्यावरनं, तुमच्या हावभावावरनं, तुमच्या शब्दांवरनं दिसायला पाहिजे. किंवा नको ते शब्द वापरून तो बिभत्सपणा नसावा. हा हे काढला हा बिभत्सपणा आहे. आता मी असा विचार केला असता, मी जर असं तोड गेलो तरी कोणाकडे जाऊन करते. तुम्ही जोपर्यंत भावना तुमच्या सगळ्या शिकून घेतली ना तोपर्यंत तुम्ही मोकळं राहणारच नाही. पुढचं आहे वीर. हा वीर रस आपण विद्यार्थ्यांना खूप छान पद्धतीने शिकवतो. इतिहासामध्ये सुद्धा हा रस आपण चांगल्या पद्धतीने वापरू शकतो. आता वीर रस म्हटलं म्हणजे इथं कमरेजवळ हात जायला पाहिजे असं नाही आहे ना. वीर रस हा बोलण्यातनं, वागण्यातनं, तुमच्या उभं राहण्यातनं समजतो. तुमच्या हातांच्या हालचालीनं वीर रस समजतो. मोठमोठे व्याख्याते ज्यावेळेस बोलतात ना त्यावेळेस त्यांच्या चेहऱ्यावरनं, त्यांच्या वाणीवरनं, त्यांच्या हालचालींवरनं वीर रस समजतो. त्याच्यामुळे शाळेत ज्यावेळेस किंवा आपण यांना सांगताना पण यांची मान अशी असायला पाहिजे. तुम्ही जर सांगाल की आज मी माझ्या घरामध्ये काय मी कोणाला घाबरत नाही, सांगा कोणाला सांगायचंय ते. हो मी नाही घाबरत. पण हा जर असा बोलला या मी नाही घाबरत कोणाला. PSI लोकांची टोपी जी असते ना त्याची जी शॅडो जी असते ती एवढी खाली का असते? कारण त्याची मान सतत वर राहायला पाहिजे म्हणून. बरीच खाली असते की नाही, सतत वर असायला पाहिजे. तो वीर रस आहे. श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस अफजल खानाला सांगितलं की आम्ही तुला घाबरलो, अफजल खान हसला आणि म्हणाला अरे ये शिवा तो मुझसे डर गया रे. ये शिवा इतना सा मुझसे डर गया. शिवाजी महाराजांना माहित होतं याला कसं मारावं, याच्याशी समोरासमोर जर गेलं तर आपलं सैन्य मारलं जाईल हे शिवाजी महाराजांना माहिती होतं. म्हणून त्याला कपटीपणाने मारणं, धूर्तपणाने मारणं गरजेचं होतं. समोर जर गेले असते तर महाराजांचाच कुठेतरी काहीतरी कमी जास्त झालं असतं. म्हणून महाराजांनी विचार केला आणि त्याला असं दाखवलं की मी तुला घाबरलो. महाराज शामियानात गेले आणि शामियानात गेल्यानंतर तो म्हणाला अफजल खान धिप्पड छातीचा आओ शिवबा तुम हमारे शहाजी राजे के सुपुत्र हो, आओ हमसे मिलो. महाराज गेले, महाराज त्याच्या जवळ गेले. महाराज सावध होते. महाराज त्याच्या जवळ जाताच बरोबर त्याने सांगितलं मिठी घे. महाराज त्याच्या मिठीत जाता बरोबर त्याने मान पूर्ण दाबली. महाराजांनी त्याचा कपट ओळखला आणि तसंच त्यांनी बिचवा काढला आणि त्याच्या पोटात टराटरा पाडलं आणि त्याच्या आतड्या बाहेर काढल्या. नंतर त्याने वार केला. काय नाही, जेव्हा तुम्ही शाळेत अशा पद्धतीने शिकवणार पोरं बघतात आपल्याकडे. शाहिस्ते खान झोपला होता
त्यावेळेस आपण पण तसं सांगायला पाहिजे, शाहिस्ते काम झोपत होता, तो स्वप्नात बघत होता, अरे कोई आएगा नाही. तुम्ही जेवढं हलणार, तुम्ही जेवढं त्याच्यामध्ये रस होणार, तेवढा तो पाठ चांगला होईल, तेवढे पपेट चांगले बोलतील. तसं तुमचं कोणतंही इन्स्ट्रुमेंट असेल ते बोलायला हा. तर हा वीररस. नंतरचा आहे रौद्र, क्रोध. तो झाला वाटतं आपला भय. हा भयरस तुम्ही असा घ्या. एखादा मी तुम्हाला सॅम्पल सांगतो. म्हणजे एक आमचं उदाहरण आहे. आम्ही ज्या वेळेस तोरणमाळ गेलो होतो, तोरणमाळच्या जंगलामध्ये जाताना तो जो 7 पायरी घाट आम्ही चढत होतो, रात्रीचे 2 वाजले होते. आम्हाला कळत नव्हतं, आम्ही तो 7 पायरी घाटवरनं वर 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 जात होतो. वर गेल्यानंतर अगदी रात किड्यांचा किर्र आवाज येत होता. आम्ही गाडी थांबवली, फाटक उघडलं. फाटक उघडलं, समोर बघतो तर पाला पाचोळ्यामधलं काहीतरी असं जात होतं. पाला पाचोळा हलताना आम्हाला दिसला. आम्ही जवळ गेलो, बघितलं तर काय, अजगर असा मोठा फिरत होता. त्याने आमच्या गाडीला पूर्ण असा विडा घातला. आणि जसं पण मी पाय खाली टाकला, माझा पाय बरोबर त्या अजगराच्या पाठीवर पडला आणि अजगराने फटकन असा फणा काढला. भय. मी तोरणमाळला कधी गेलो पण नाही. मी अजगर पहिला पण आणि पाय ठेवला असता तर मी परत मध्ये बसलो असतो. मी काय सांगण्याचं काय की आपली स्टोरी अशी बनवा की विद्यार्थी त्याच्यात रमून जायला पाहिजे. हा भय रस आहे. भय पण गरजेचं आहे. कोपऱ्यात बघा, हा असे पण काही कलाकार असतात, असे पण कोणी असतं की आपल्यामध्ये भय घालून देतो. असं करा तर तसं होईल, कसं करा असं होईल, आपण लगेच दुसरा दिन चला नाही तर असं होईल. हा भय, हा भय आपला, आपण स्वतः जगा पण त्याच्यातनं बाहेर निघा. नंतरचा आहे शांत रस. चेहरा सैल, कपाळावर आड्या नको, ओठ एकदम सैल, गाल कान सैल, डोळ्याचे बुबुळ पापड्या सैल आणि हलकस स्मित, शांत. याला म्हणतात बुद्ध मुद्रा. एकादशी 3 गुलाबजाम, 1 हिरवा, 1 पिवळा आणि 1 कोणता. हे सगळे नवरस. हे जेव्हा आपल्याला कळतात तेव्हा आपण पपेट प्ले करतो. आता याच्यानंतर पुढचे आहेत नाटकाचे भाग. नाटकामध्ये काही अंग ते आपण आता बघण्यासाठी एवढं तुम्ही ऐकलं.